नाशिक रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी मंत्री गिरीश महाजन यांनी भेट देत उपोषणकर्त्या शेतकरी महिला आणि बांधवांशी चर्चा केली। रिंग रोडसाठी संपादित होणाऱ्या जमिनींना योग्य मोबदला मिळावा, तसेच शक्य त्या ठिकाणी मार्गात बदल करून शेतकऱ्यांची घरे, विहिरी आणि झाडे वाचवावीत अशी प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी केली। यावर उद्या शेतकरी प्रतिनिधींची मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घालून निर्णय मार्गी लावण्याचे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले। त्यांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी गिरीश महाजन यांच्या हस्ते अन्नत्याग आमरण उपोषण सोडले। देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विश्वास आहे। गिरीश भाऊ त्याच्यामध्ये आहेत, पण काय होतं, गिरीश भाऊंचं ते खातं नसल्यामुळे अडचण येत होती। म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी शेतकऱ्यांना भेटावं, त्यांच्या व्यथा समजून घ्याव्यात आणि आमच्या 4च मागण्या आहेत ज्या सरकारला सोडवणं एकदम सहज शक्य आहे। त्या मागण्या सरकारने आमच्या सोडवत मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्या शेतकऱ्यांना आश्वासित करावं। याच्यासाठी आमचं 6 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन चालू होतं। आज स्वतः गिरीश भाऊ त्या ठिकाणी आले, भाऊ त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या PSC बोलले आणि 2 दिवसामध्ये मिटिंग लावण्याचं, कारण आमचं आंदोलन त्याच्यासाठी होतं का मुख्यमंत्र्यांची आमची भेट झाली पाहिजे, ती गिरीश भाऊंनी आश्वासित केल्यामुळं या ठिकाणी आजचं आंदोलन आम्ही त्यांच्या हस्ते त्यांच्या उपस्थितीत स्थगित केलेलं आहे। या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान तुम्हाला असं वाटतंय की हा सगळ्यांमध्ये तोडगा निघेल, मुख्यमंत्री यामध्ये रिंग रोड बाबतीमध्ये मागण्या मान्य करतील? तुम्हाला माहिती आहे, मी पहिल्या दिवसापासून एकच शब्द वापरतोय, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे। त्यांची ज्या दिवशी भेट होईल त्या दिवशी शेतकऱ्यांना 100% न्याय मिळेल आणि ते 100% याच्यात मार्ग काढतील, हा आम्हाला विश्वास आहे। श्री करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली रिंग रोडचे जे बाधित गावं आहेत, आउटर रिंग रोडचे, त्याचं एकदा अलाइनमेंट बदलण्याच्या संदर्भामध्ये आणि शेतीच्या किमतीच्या भावामध्ये म्हणजे विषयी आंदोलन 6 दिवसापासून या ठिकाणी चाललेलं होतं। आज आंदोलन या ठिकाणी संपलेलं आहे। उद्या कॅबिनेट झाल्यावर किंवा फारचा परवा, अजून माझं मुख्यमंत्री महोदयांशी बोलणं झालेलं नाही, पण त्यांच्या PSC मी या ठिकाणी बोललेलो आहे। उद्या कॅबिनेट झाल्यावर 3-3:30 वाजता किंवा परवा माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत याची बैठक त्या ठिकाणी होईल। सर्व संबंधित अधिकारी त्या ठिकाणी हजर राहतील आणि यांच्या ज्या प्रमुख 4-5 मागण्या आहेत त्याविषयी आपण निश्चित चर्चा करू। अलाइनमेंट बदलाबदलीमुळे काही लोकांची जास्त घरं त्या ठिकाणी जात आहेत, नुकसान होतं आहे, विहिरी जात आहेत। मला वाटतं शेतकऱ्यांचं कमीत कमी नुकसान होईल या दृष्टीने आम्ही त्याच्यामध्ये निश्चित मार्ग काढू। उद्या माननीय मुख्यमंत्री महोदय, संबंधित सर्व अधिकारी, त्या विभागाचे अधिकारी, सेक्रेटरी या बैठकीला हजर राहतील। MSIDCचे अधिकारी ते सुद्धा या बैठकीला हजर राहतील आणि आपण चांगल्यात चांगला मार्ग काढण्याचा यातून प्रयत्न करू। अधिकाऱ्यांकडनं जे वर्तणूक करण्यात आलं होतं शेतकऱ्यांसंदर्भात ते योग्य नव्हतं, त्यामुळे देखील काही शेतकरी आक्रमक झाले होते। आपल्यासमोर त्यांनी काही कैफियत देखील मांडली आहे। एक अधिकारी, प्रांताधिकारी आहे, त्यांच्या संदर्भामध्ये ते व्यवस्थित बोलत नाही, थोडं आरोगन्सी आहे असं त्यांचं म्हणणं आहे। मागच्या काही वेळीसुद्धा थोडी वादावादी त्यांच्यामध्ये झालेली होती। निश्चित त्यांनाही समज दिला जाईल किंवा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यावर टाकल्यानंतर ते या संदर्भामध्ये काय कारवाई करायची, काय निर्णय घ्यायचा ते घेतील।